विचारतो, कांद्यावरील निर्यात बंदी पूर्णपणे हटवली जाईल का व तसा प्रयत्न करणार का? पहिला प्रश्न. कांदा जीवनावश्यक यादीतून काढणार का? दुसरा प्रश्न. बंदरावर कांदा आहे तो आज माझ्याकडे पावती आहे सभापती, 5 किलो क्विंटल विकल्यानंतर शेतकऱ्याला 81 रुपये मिळाले. म्हणजे आज कांद्याची अवस्था एवढी बिकट आहे. परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार कशा पद्धतीने उभा राहणार आहे? सध्या युद्ध सुरू असल्याने आखाती देश हे भारतातून 22% कांदा आयात करत होते, पण मार्केट बंद झाल्यामुळं आपण कांद्यासाठी पर्यायी व्यवस्था काय करणार आहे? प्रस्ताव तुम्ही कॅबिनेटला आणणार काय? या कांदा उत्पादकाला तुम्ही दिलासा देणार का? ही घोषणा या ठिकाणी केली पाहिजे. नुकसान भरपाई बद्दल तुमचं नेमकं धोरण कांदा उत्पादकाच्या दृष्टीने काय असणार आहे? की महागाईच्या नावाखाली आपण निर्यात बंदी करतो, पण खरा देशाचा सगळा जर आपण अभ्यास केला तर 6,49,481 गाव आहेत आणि 79,033 ही शहरं आहेत. म्हणजे 79,000 शहरांच्या साठी आपण 6,49,000 खेड्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याचा आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी बळी देत आहेत. म्हणून माझे प्रश्न स्पेसिफिक आहेत की सध्याच्या परिस्थितीत कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. काही राज्यांनी आधीच कांद्याला हमीभाव जाहीर केला आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही शेतकऱ्याकडून हमीभावाची मागणी केली जात आहे, जेणेकरून त्यांना स्थिर आणि किमान किंमत मिळू शकेल. याबाबत सरकारचं धोरण काय आहे? प्रश्न क्रमांक 2. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दरात झालेल्या घसरणीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल अनुदान देण्याचा पर्याय शासनाकडून विचाराधीन आहे का? देशांतर्गत बाजारातील अतिरिक्त कांदा कमी करण्यासाठी कांदा निर्यातीत प्रोत्साहनपर अनुदान देणे आवश्यक आहे. यामुळे ज्यादा कांदा परदेशी बाजारपेठेत पाठवता येईल आणि देशांतर्गत बाजारभावाला आधार मिळेल. याबाबत सरकारने कोणती उपाययोजना केली आहे? चौथा प्रश्न आहे, नाफेडकडील कांद्याची विक्री. नाफेडकडे साठवलेला कांदा एकदम बाजारात आणल्यास भावावर मोठा दबाव येतो. त्यामुळे हा कांदा टप्प्याटप्प्याने आणि नियोजित पद्धतीने बाजारात आणणे आवश्यक आहे, जेणेकरून बाजारभावात स्थिरता राखता येईल. पाचवा प्रश्न आहे, ग्राहकासाठी नाफेड व NCCF त्यांच्या मागे उभे राहते, परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार कशा पद्धतीने उभा राहणार आहे? सध्या युद्ध सुरू असल्याने आखाती देश हे भारतातून 22% कांदा आयात करत होते, पण मार्केट बंद झाल्यामुळं आपण कांद्यासाठी पर्यायी व्यवस्था काय करणार आहे? आणि सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे जवळपास 500 कंटेनर हे बंदरामध्ये अडकून पडलेले आहेत. त्याबाबत आपलं धोरण काय असणार आहे? आणि महत्वाचं जे बाब आहे की जीवनावश्यक वस्तू कायद्यातून कांदा वगळण्यासाठी आपण केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार आहात का? आणि त्याबद्दल आपली भूमिका काय असणार आहे? याविषयी माहिती होणं आवश्यक आहे. 10 पैकी शेवटचा महत्वाचा आहे असं सांगितलं त्यांनी. सभापती महोदय, खरोखर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कांद्याच्या बाबतीतला. पण परवाच्यालाच इथे 93ची सूचना झाली होती आणि त्याच्यामध्ये माननीय पणन मंत्र्यांनी अगदी सविस्तर उत्तर या ठिकाणी दिलेलं होतं. पण तरी देखील सन्मान्य सदस्यांनी जे प्रश्न विचारले त्याच्या अनुषंगाने मी प्रयत्न करतो उत्तर देण्याचा. सन्मान्य सदस्यांनी उत्तर दिले. केंद्र शासनाकडून प्राइस स्टॅबिलायझेशन फंड या योजनेतून बाजार भावाने कांदा खरेदी होत असतो. अध्यक्ष सभापती महोदय, कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे हमी भाव योजना त्याला लागू केली गेलेली नाही आहे. दुसरा प्रश्न आपण जो विचारला होता, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही अनुदान आपण घोषित करणार आहात का? या संबंधी पणन मंत्र्यांनी परवाच
घोषणा केली होती की माननीय मुख्यमंत्र्यांकडे या संबंधीचं बैठक घेऊन त्याच्यात निर्णय घेण्यात येईल. आजही कॅबिनेट मिटिंग आहे, त्याच्यातही आम्ही आपल्या भावना तिथे मांडू आणि शेतकऱ्यांना याच्यातनं काय मदत करू शकतो त्या संबंधीचा निर्णय निश्चितपणे घेण्याचा प्रयत्न करू. तिसरा आपण जो प्रश्न विचारला होता, देशांतर्गत अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची कांदा निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी कांदा निर्यात शुल्क हे शून्य करण्यात आलेलं अध्यक्ष महोदय, सभापती महोदय. 50,000 रुपये प्रति क्विंटल निर्यात अनुदान पणन मंडळ देतच असतं, हे आपल्याला सांगू इच्छितो. चौथा प्रश्न आपण जो विचारला होता, नाफेड कांद्याची विक्री नाफेड एकदम बाजारात आणता, निश्चितपणे त्याच्या टप्प्याटप्प्यानेच ते आणलं गेलेलं पाहिजे. त्याचं शासन त्याच पद्धतीने आणण्याचा प्रयत्न करत असतं की एका बाजूला शेतकऱ्यांनाही भाव मिळाला पाहिजे आणि सामान्य नागरिकालाही त्रास होता कामा नये या दृष्टीनेच प्रयत्न करून टप्प्याटप्प्याने शासन बाजारात ते आणण्याचा प्रयत्न करत असतं. आणि परत त्याच्या व्यतिरिक्तही पाशा पटेल यांच्या अंतर्गत एक समिती गठीत करण्यात आली आहे की जेणेकरून त्या कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, योग्य मार्केट मिळालं पाहिजे, त्या दृष्टीने 6 मिटिंग या समितीच्या झालेल्या आहेत आणि त्या मिटिंगचा ज्या समितीचा जो काही अहवाल येईल त्याच्या दृष्टीने शासन काम करण्याचा प्रयत्न करेल. 5वा प्रश्न आपण जो विचारलेला आहे की ग्राहकांसाठी नाफेड व एनसीएफ मागे शासन उभं राहतं परंतु शेतकऱ्यांच्या पाठी उभं राहत नाही. ती नाफेड आणि एनसीसीएफ ही शेतकऱ्यांसाठीच काम करत असते. ती खरेदी जी होती शेतकऱ्यांसाठीच होत असते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीच आपण प्रयत्न करत असतो की याच्या माध्यमातून ती खरेदी करून शेतकऱ्यांना कमीत कमी दिलासा मिळाला पाहिजे या गोष्टीतनं या दृष्टीने प्रयत्न करत असतो. ही जी खरेदी केलेला कांदा जो आहे हा आपण महाराष्ट्रात नाही अन्य राज्यात विकतो. खरं तर पाहायला गेलं तर आपल्या इथलं कांद्याचं उत्पादन हे जवळपास आपल्याला पूर्ण देशात लागणाऱ्या कांद्याच्या उत्पादनाच्या डबल उत्पादन आपलं होत असतं आणि निर्यात हे फक्त 5% होते. आपण काहीतरी 20-25% सांगितलं पण फक्त 5% ही निर्यात होत असते. त्याच्यामुळे हा अतिरिक्त कांदा काय करावा हा मोठा प्रश्न तयार होत असतो. म्हणून शेतकऱ्यांनाही सांगण्याचा प्रयत्न होतोय की कांद्याचं उत्पादन सलग न घेता इंटरक्रॉप घेण्यात यावं, मध्ये मध्ये गॅप देऊन दुसरी पिकं घेण्यात यावी या दृष्टीने शेतकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न होतोय. 6वा प्रश्न आपण तो विचारला होता की सध्या युद्ध सुरू असल्यामुळे आखाती देशात कांदा जात नाहीये तर त्यासाठी इतर काही व्यवस्था केली का, तर निश्चितपणे आपण तसे प्रयत्न करतोय. नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या खरेदीमुळे मार्केट इन्व्हेन्शन बाय गव्हर्नमेंट या बाजारात भाव आपण त्यांची कमिटी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र शासन त्याच्या मार्फत इंटरव्हेन्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मॉरिशसला नुकतंच आपण एक मॉरिशसच्या उच्चाधिपदाची बैठक झाली केंद्रीय मंत्र्यांची आणि त्याच्या अनुषंगाने जवळपास 1 लाख मेट्रिक टन कांदा तिथे देण्याचं प्रयोजन सुरू आहे. त्याच्यातही आपल्याला थोडासा दिलासा मिळणार आहे. अरे पण उत्तर होणं बाकी आहे आणि राहिलेल्या उत्तरामध्ये आपलं नक्की समाधान होईल. त्यामुळे कोणाची प्रश्न विचारायची मानसिकता राहणार नाही. थोडं 7 प्रश्न विचारले तुम्ही, सांगितलं सगळी उत्तरं द्या म्हणून. आपण आजही जर बांगलादेश आणि याचं उदाहरण दिलं श्रीलंकेचं, ही गोष्ट खरी आहे की आपण बांगलादेशला आपण कांदा निर्यात करायचो, श्रीलंकेलाही निर्यात करायचो, परंतु बांगलादेश आणि श्रीलंका यांचे आयातचे धोरण बदलले आणि आजच्या तारखेला आपण बांगलादेश आपल्याकडनं घेत नाहीये, नाही तर मेजर आपला एक्सपोर्टर आपण तिथेच करायचो. परंतु आजही आखाती देश सोडून मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशामध्ये कांद्याची निर्यात आजही होत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये निश्चितपणे आखाती देशात आज आपला कांदा जात नाही, गोष्ट खरी आहे. परंतु आपल्या राज्यामध्ये ज्या राज्यात कांद्याचं उत्पादन होत नाही त्या भागामध्ये आपण प्रयत्न करतोय की या कांदा तिथे पोहोचवला पाहिजे आणि आंतरराज्यामध्ये एकमेकांशी कोऑर्डिनेशन करून आपल्या राज्यातला कांदा त्या देशात कसा, त्या राज्यात कसा देता येईल या दृष्टीने प्रयत्न करतोय. बंटी पाटील, अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि आम्हाला सभापती महोदय आपल्या माध्यमातून माहिती मिळेल का? सभापती महोदय, वस्त्रोद्योग मंत्री पणन खात्याचं उत्तर द्यायला लागले. मुळात म्हणजे ते नाही आहेत पणन खात्याचे.
हा म्हणजे ते आम्हाला खुलासा झाला नाही तर गिरीश महाजनांसारखं सगळ्याच खात्याची उत्तरं ते देतात तसं काय आहे का म्हणलं सिस्टीम नाही नको हा त्यामुळं किमान करायचे हा? नाही पण मोठ्यानं बोला की हा तर सभापती मध्ये अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी चर्चेला येतोय सभापती महोदय या प्रश्नाच्या वेळ माध्यमातून लक्षात घेता प्रश्न विचारा. मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे सभापती महोदय परंतु आज माझ्याकडे पावती आहे सभापती 5 किलो क्विंटल विकल्यानंतर शेतकऱ्याला 81 रुपये मिळाले म्हणजे आज कांद्याची अवस्था एवढी बिकट आहे आज सरकारनं उत्तरामध्ये त्या ठिकाणी सांगितलं की 22/3/2025 ला 20% निर्यात शुल्क रद्द केली तुमची इराण अमेरिकेचं एस्केलेशन कधी झालं 28 फेब्रुवारीला आणि तुम्ही त्यानंतर ते निर्यात शुल्क कमी करता जाणार कुठं निर्यात होणार आहे कशी म्हणजे ज्यावेळी निर्यात शुल्क रद्द करायला पाहिजे होतं त्यावेळी केंद्र सरकार जागं झालं नाही आता केंद्र सरकार जागं झालं कधी ज्यावेळी इराण अमेरिका एस्केलेशन चालू आहे ज्यावेळी निर्यात होणार नाही त्यावेळी निर्यात त्या ठिकाणी ही सवलत या ठिकाणी देते सभापती महोदय आमचं सरळ म्हणणं आहे की आज JNPT मध्ये जवळजवळ 1800 ते 2000 कंटेनर पडून आहेत तुम्ही 5% उल्लेख केला की एक्सपोर्ट 5% होत नाही आकडेवारी चुकीची आहे आकडेवारी जास्त एक्सपोर्ट जास्त होतोय मागच्या 2 महिन्यातली आकडेवारी काढली तर आपल्याला लक्षात येईल की एक्सपोर्ट किती होतोय आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही या ठिकाणी खरेदी तर केलीच पाहिजे ती खरेदी त्या ठिकाणी चालू नाहीये अनुदान शेतकऱ्याला किती रुपये त्या ठिकाणी अनुदान देणार सभापती महोदय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं आज कॅबिनेट मध्ये आम्ही चर्चा करू मग इथं उत्तर कशासाठी देत आहेत मंत्री महोदय शेतकऱ्याला याच्यावर त्यांनी भाषणात उत्तरात सांगितलं की पणन मंत्र्यांनी याच्यावर उत्तर दिलेलं आहे उत्तर काय दिलं तर शेतकऱ्याला अनुदान देणारी भूमिका तुम्ही घेतली असेल तर हे अनुदान तुम्ही या अधिवेशनात जाहीर करणार का दादा कारण की ते म्हणले की कॅबिनेट मध्ये आम्ही त्याची चर्चा करू प्रस्ताव तुम्ही कॅबिनेटला आणणार काय या कांदा उत्पादकाला तुम्ही दिलासा देणार का ही घोषणा या ठिकाणी केली पाहिजे नुकसान भरपाई बद्दल तुमचं नेमकं धोरण कांदा उत्पादकाच्या दृष्टीने काय असणार आहे स्पेसिफिक उत्तर पाहिजे नाही तर मगाशी म्हणल्याप्रमाणे सभापती मध्ये राखून ठेवा प्रश्न पणन मंत्री येऊ देत किंवा दादा बोलू देत की आम्ही कॅबिनेटला हा प्रस्ताव आणतोय आणि शेतकऱ्याला नुकसान झालेलं आहे त्याला देणार मी हे दादा पावती तुमच्याकडे पाठवून देतो हा 5 रुपये क्विंटल 81 रुपयाला ही मार्केट कमिटीची पावती या ठिकाणी अजून याच्यापेक्षा पुरावा तुम्हाला काय पाहिजे की कांद्याचा दर पडलेला नाही त्यामुळे सरकारनं यामध्ये स्पष्ट भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा मंत्री महोदय. सभापती महोदय निर्यात शुल्क हे मार्च 2025 लाच रद्द केलंय आखाती युद्ध सुरू झाल्यानंतर नाही आधीच रद्द केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणारच आहे तुम्ही जे म्हणताय की निर्यात शुल्क आखातात आता युद्ध सुरू झाल्यानंतर त्याचा काय फायदा 25 ला 2025 ला रद्द केलेलं आहे हा 26 ला नाही निर्यात शुल्क तर कमी केलेलंच आहे ना निर्यातीला फायदाच होणार आहे त्याचा आपण जे सांगताय की खरोखरी गोष्ट खरी आम्ही मान्य केलेलं आहे की आज कांद्याचे भाव कमी झालेले आहेत एक्सपोर्ट त्याचा जो व्हायला पाहिजे होता तोही कमी झालेला आहे म्हणून इतर राज्यामध्ये त्याला जिथे उत्पादन कमी आहे कांद्याचं त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करणं सुरू आहे मॉरिशसशी बोलणं झालेलं आहे त्यांना 1 लाख मेट्रिक टन कांदा पाहिजे त्यांचाही जवळपास पॉझिटिव्ह बोलणं सुरू आहे इतर देशांमध्ये काही कांदा एक्सपोर्ट करू शकतो का या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न सुरू आहेत आणि पणन मंत्र्यांनी परवा त्याला सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टीचा विचार करून माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊ की शेतकऱ्यांसाठी काय अनुदान देता येईल का या संबंधी निश्चितपणे बैठक घेऊ सचिन अहिर वगैरे सगळ्याच्या चर्चेत सहभागी होते तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांकडे आम्ही बैठक घेऊ या बाबतीत प्रवीण दरेकर. महोदय या ठिकाणी मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठीच आम्ही नाफेड किंवा NCC कडून खरेदी करतो किती टन खरेदी आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि चुकारे कांदा उत्पादकांना देण्यात आलेले आहेत का माननीय सभापती महोदय नाफेड करणं आणि NCF कडनं आपण जवळपास 2.77 लाख टन कांद्याची खरेदी केलेली आहे आणि परतावा जो आहे
तो नाफेड करून जवळपास 450 कोटीपैकी 430 कोटी रुपयाचा ऑलरेडी परतावा दिलेला आहे. 20 कोटी बाकी होते, त्यापैकी 18 कोटीचं नुकतंच डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे फक्त 2 कोटी रुपये शिल्लक आहे, जे काही तांत्रिक बाबीमुळे राहिलेले आहे. त्याची पूर्तता करून तेही लवकरच वितरित करण्यात येईल. अमोल मिटकरी. विनंती राहील का शेतकऱ्याचा प्रश्न थोडा स्कोप घेत जा जरा, म्हणजे प्रश्न विचारतो. कांद्यावरील निर्यात बंदी पूर्णपणे हटवली जाईल का व तसा प्रयत्न करणार का? पहिला प्रश्न. कांदा जीवनावश्यक यादीतून काढणार का? दुसरा प्रश्न. बंदरावर कांदा आहे त्याची नुकसान भरपाई देणार का? 3 प्रश्न. मंत्री महोदय. बंदरावर जो कांदा आहे तो व्यापाऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांना त्याचे ऑलरेडी पैसे मिळालेले आहेत. तो व्यापाऱ्यांचा कांदा आहे. त्याच्यामुळे शेतकरी आणि शासन त्याच्यात का जो निर्णय घ्यायचा ते घेतील. परंतु पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली. जे आपण प्रश्न विचारताय ती समिती त्या सगळ्या प्रश्नांचा विचार करते आणि त्या समितीचा जो काही आउटपुट येईल त्याच्यानुसार निश्चितपणे शासन शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न हेमंत करेल. पाटील. हा जो कांद्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे हा जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे निर्माण झालेला आहे आणि वाणिज्य मंत्रालयाने इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये याला कांद्याला टाकलेलं आहे. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांबरोबर यासाठी बैठक लावणार का आणि किती दिवसामध्ये इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मधून या कांद्याला वगळणार? केंद्रीय कमर्शियल मंत्र्याकडे या आधीही पणन मंत्र्याची आणि आपल्या कृषी मंत्र्यांची बैठक झालेली आहे. तिथेही अजून एका दुसऱ्या गोष्टीचाही चर्चा झाली की शेतकऱ्यांचा कांदा हा मार्केट कमिटीमध्ये डायरेक्टली खरेदी व्हावा आणि शेतकऱ्यांना डायरेक्ट डीबीटीने पेमेंट व्हावा या दृष्टीनेही शासन प्रयत्न करत आहे. त्याच्यात हाही मुद्दा घेण्यात आलेला आहे आणि भाषा कमिटीच्या अंतर्गत जी बैठक जी समिती तयार झाली आहे त्याच्यातही या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून शासन निर्णय घेईल. राठोड. त्याच्या समितीमध्येच याचा निर्णय घेण्यात येणार आहे. उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना एक प्रश्न विचारा. कांद्याचे भाव सतत घसरत असल्यामुळे कांदा विक्री न करता कांद्याचं बियाणं विक्री करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. अनेक कंपन्या कांद्याचं बियाणं देताना करार करून घेतात शेतकऱ्यांकडनं. प्रश्नोत्तराचा तास राठोड आणि शिवाजीराव गर्जे यांच्या प्रश्नाला मंत्री महोदय उत्तर देईपर्यंत वाढवण्यात येत आहे. अनेक शेतकरी कांद्याचं बियाणं विक्री त्या ठिकाणी करतात. त्यासाठी ज्या कंपन्या शेतकऱ्यांसोबत करार करतात प्रश्न तर मंत्री विचारा. महोदय कंपन्या करार करताना शेतकऱ्यांशी हे बंधन करून घेतात की तुम्ही कंपल्सरी हे बियाणं आम्हाला विकणार. पण अतिवृष्टीमुळे जेव्हा कांदा नष्ट होतो त्या कांद्याचं बियाणंच तयार होत नाही तेव्हा त्या शेतकऱ्यावरती त्या संबंधित कंपनीकडनं कारवाई होत असते. म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा उत्पादन घेतलं त्याची नोंद जर असली तर त्यांना प्रोत्साहनपर आपण आर्थिक मदत करणार का? आणि अशा करारांमुळे जर शेतकरी अडचणीत आला तर त्याला सरकार त्या संदर्भात काही नियम मदत करणार का? आणि कांद्याचं जे सततचं जे हे आहे की कधी ग्राहक रडतो, कधी शेतकरी रडतो, कधी सरकार रडतं, तर ह्याचा कायमस्वरूपी सोल्युशन काढण्यासाठी एखादी विशेष बैठक आपण घेणार. मी आधीच सांगितलं की याची एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीमध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात येणार आहे की शेतकऱ्यांनाही योग्य भाव मिळाला पाहिजे आणि सामान्य नागरिकालाही कांद्यापासून त्रास होऊ नये. निश्चितपणे आपण सांगितलेल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. शिवाजीराव